विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर तसंच शिक्षक कोकण मतदार संघामध्ये किंबहुना शिक्षक कोकण पदवीधर आणि नाशिक शिक्षक अशा 4 मतदारसंघांमध्ये आज मतदान होत आहे। पदवीधर सह शिक्षकांना मतदानाबाहेर मतदान केंद्रापर्यंत आणण्याचं उमेदवारांसमोर मोठं आव्हान असणार आहे। दरम्यान अपक्ष उमेदवार दिव्यांग शिक्षक तानाजी कांबळे यांच्याशी या सगळ्या संदर्भात संवाद साधले आमचे प्रतिनिधी भूषण शिंदे यांनी। जे मुंबई मतदारसंघाचे शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार आहेत, सर काय सांगाल? आज निवडणूक पार पडत आहे, मतदान प्रक्रिया सुरू झालेली आहे, काय सांगाल एक उमेदवार म्हणून? नक्कीच उमेदवारामधून माझ्या सर्व शिक्षकांना आव्हान असेल। आजपर्यंत शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्कासाठी अगदी ग्राउंड लेवलला जाऊन मग अगदी संचालकांपासून ते मंत्रालयापर्यंत प्रत्येक प्रश्न लावून धरलेला आहे आणि नक्कीच माझ्या शिक्षक मतदार यावेळेला कोणत्याही पॉलिटिकल पार्टी किंवा कोणत्याही आमिषाला बळी न पडता खऱ्या अर्थाने जो सामान्य शिक्षकांसाठी लढणार आहे आणि शिक्षकांमधलाच एक सामान्य शिक्षक उमेदवार म्हणून उभा आहे, म्हणजे मी तानाजी राजाबाई केशव कांबळे यांनाच बहुमताने विजयी करेल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो। कारण शिक्षक हा फार जागरूक आहे, कोणत्याही आमिषांना भूलथापांना बळी न पडता केलेल्या कामाच्या जीवावरती शिक्षक मला मतदान करतील असं मला वाटतं। या मतदानामध्ये एक वेगळी गोष्ट आहे, ज्यामध्ये मतदारांना खेचून आणावं लागतं। इथं मतदान करण्यासाठी अनेक राजकीय जे उमेदवार आहेत त्यांना देखील ही मोठी अडचण आहे। तुम्ही अपक्ष उमेदवार पाहून या अडचणीकडे कसं पाहता? मग शिक्षकांना खेचून आणण्याची खऱ्या अर्थाने गरज नाहीये, कारण डिपार्टमेंट लेवलला आपण सुट्टी बाबतीमध्ये परिपत्रक काढून घेतलेलं आहे। राजकीय धुरंधर उमेदवार असताना सुद्धा तुम्ही अपक्ष उमेदवारी अर्ज भरलेला आहे, नेमकं काय मनात आहे? राजकीय धुरंधराची खऱ्या अर्थाने माझ्याशी स्पर्धाच नाहीये असं मी मानतो, कारण राजकीय धुरंधर फक्त महिनाभरापूर्वी उगवलेले आहेत। मागील 5 वर्षापासून कोणताही चेहरा किंवा कोणतेही राजकीय धुरंधर ग्राउंड लेवलला नव्हते, शिक्षकांचा प्रश्न एकही सोडवला नाहीये। असे राजकीय धुरंधर निवडणुकीमध्ये फक्त आमिषे दाखवून लोकांना खोटं बोलून खोटा प्रचार करून या ठिकाणी उतरलेले आहेत। एकीकडे राजकीय धुरंधर आहेत आणि एकीकडे खऱ्या अर्थाने ग्राउंड लेवलला शिक्षकांचा प्रश्न सोडवलेला आणि आतापर्यंत केलेल्या कामाच्या जीवावरतीच मतदान मागणारा तानाजी कांबळे उभा आहे। तेव्हा नक्कीच माझा शिक्षक मतदार सुयोग्य मतदाराची म्हणजे तानाजी कांबळेची निवड करेल अशी मला अपेक्षा आहे आणि असं मी आवाहन करतो शिक्षकांना। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।